को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. खासदार अनिल देसाई आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि राज्यामध्ये आता कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, कारण समन्वयाबद्दल बरीचशी चर्चा होती. समन्वय अत्यंत उत्तम आहे. व्यवस्थित प्राथमिक बैठकसुद्धा झाली आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तिन्ही पक्षांच्या आणि समविचारी पक्ष जे बरोबर असतील त्यांना घेऊन एकत्रितरित्या ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण गेलो यांच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधात, तशा प्रकारचंच वातावरण चांगल्या रीतीने. तुमच्याच मतदारसंघामध्ये धारावी हा सुद्धा प्रभाग येतो. आता जी माहिती मिळते त्यानुसार तिथल्या ज्या लोकांना शिफ्टिंग आहे ते कुर्ल्या इथल्या दूध डेअरी परिसरामध्ये मिळणारे अशी माहिती मिळते. याला स्थानिकांचा विरोध आहे. तुमची भूमिका नेमकी कशी पद्धतीची? आमचा विरोध सुरुवातीपासून राहिला आहे. धारावीचा विकास हा धारावीकरांच्या सहमतीने धारावीमध्येच झाला पाहिजे. धारावीतला प्रत्येक धारावीकर हा धारावीमध्येच त्याला घर, त्याचा व्यवसाय असेल, या सर्व गोष्टी त्याला तिथंच मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आणि पात्र अपात्र वगैरे याच्यामध्ये न जाता, दुसरी गोष्ट कुर्ला डेअरीची जागा घेतात. आज ग्रीन कव्हर कमी झालं आहे. आज ग्रीन कव्हर काहीतरी ग्रीन कव्हर होतं ते सुद्धा तुम्ही काढून घेताय. बरं, डेअरी उद्योग हा चांगल्या रीतीने होता, तो वाढवण्याच्या संदर्भामध्ये सगळं करून जर तुम्ही कॉन्क्रीट जंगल आणि ते सुद्धा कुठच्या तरी विकासकाच्या माथी मारणार असाल, त्याच्याच हाती घशात घालणार असेल, तर मुंबईकरांनी किंवा संपूर्ण महाराष्ट्राची सगळी जनता मिळून यावर अगदी निषेध व्यक्त करत आहे. नक्कीच लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार तुम्ही? अर्थात करणार. नक्कीच. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, बरेचसे लोक म्हणतात की आता आम्ही मोठे भाऊ झालेलो आहे. जसं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट त्यांनी म्हटलं की आम्ही आता मोठे भाऊ. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चांगलं समर्पक उत्तर दिलं. अशा प्रकारचं कुठचं जे नाही, सगळे महाविकास आघाडी आणि इतर समविचारी पक्ष एकत्र असतील आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या प्रत्येक तिथे जिंकणारा उमेदवार कोण या निकषावर सगळ्या गोष्टी. एक शेवटचा प्रश्न कुर्ल्या संदर्भातलाच आहे. तिथले जे स्थानिक आमदार आहेत मंगेश कुडाळकर, हे स्वतः सत्तेमध्ये आहेत, मात्र ते देखील विरोध करतात या प्रश्नाला. मला कल्पना नाही, पण आम्हीच विरोध जरूर करतोय आणि शेवटपर्यंत आम्ही धारावीकरांचा प्रश्न हा, धारावीची लोक धारावीमध्येच त्यांना घर आणि त्यांना व्यवसायाची जागा सगळं काय धारावीकरांना तिथल्या तिथे मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.